प्रसाद पाटील आणि जितेंद्र अशी ही ओपनिंग जोडी मैदानामध्ये आणि संघासाठी पहिल्यात तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो मंगेश. जबरदस्त नजारा आणि जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला अख्खाच्या अख्खाच भरलेल्या पारगाव स्टेडियम वरती. संघासाठी पहिल्यात तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो मंगेश. राईट हँड बॅट्समन गेट वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू ऑफ साइडला मारलेला हलकाचा भटका. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये जवळजवळ मला वाटतं 2 धावा पूर्ण. खाता खोलतोय दोन्ही संघासाठी. खाता वैयक्तिक खाता खोललेला आहे दोन्ही. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-2. जबरदस्त असं 40+ क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या खचा खच भरलेल्या पारगाव स्टेडियम वरती. आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा हुटशॉट मारण्याच्या नादात परंतु आणि अशा तऱ्हेने मला वाटतं सुटलेला झेल मिळालेला जीवदान. संघाला 1 धाव मिळते आणि टोटल संघाची धावसंख्या 1 पुढे वाढते जाऊन पोहोचते 3-3. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला 1 धाव. संघासाठी पहिल्यात तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला मंगेश आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करता वेळेस पाहायला मिळते. स्ट्रायकर बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला जितेंद्र. पुन्हा एकदा मंगेश यारकडे टाकलेला जबरदस्त असा चेंडू आणि बेहतरीन गेलेला थ्रो आणि जबरदस्त फिल्डिंग आणि अशा तऱ्हेने नानावडचा गात्र्यापर्यंत दादा भोईर याने पकडलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने 2 धाव मिळतात संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 0 विकेट. पुन्हा एकदा मंगेश जोरात मारण्याच्या नादात आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पहिलाच झटका पहिला हादरा आणि पहिली विकेट. संघासाठी पहिला षटक आलेला मंगेश. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तदनंतर पाहूया गेलेली ही विकेट. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन विजय मोकल. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-5. मंगेश नवीन आलेला बॅट्समन विजय मोकल. बघूया आपल्या संघासाठी काय करू. सामना 5 षटकांचा असेल. मंगेश यांचा पुढचा चेंडू एक साईडला मारण्याच्या नादात पंचांकडून अपील परंतु वाईड बॉल असे रत्ते. संघाची धावसंख्या अतिरिक्त 1 ने वाढलेले जाऊन पोहोचली 1-6. पहिले षटकातील काही चेंडू शिल्लक. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला मंगेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये जिला मॉडलिंग के बाद 6 रनों के लिए काफी खतरनाक जबरदस्त बेहतरीन एकदम जबरदस्त मारलेला सुलतानी षटकाने पाहायला मिळतं आणि या षटकाच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 6 ने वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 1-12. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक आणि पुन्हा एकदा दणदणीत आणि सणसणीत जबरदस्त असा पाहायला मिळते आपल्याला षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या टोटल 6 ने वाढते जाऊन पोहोचते 1-18.
लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/18. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला मंगेश. तदनंतर संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो सुलक्षण भोईर लारा. जबरदस्त असा क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या पारगाव स्टेडियम वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1/18 आणि दुसरा षटक घेऊन येतो जो जबरदस्त फॉर्म मध्ये पाणी. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते प्रमोद पाटील. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/24. लॉस ऑफ 2 विकेट्स. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अंबादास. अंबादास शिंदे. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अंबादास शिंदे. आताच बाद झालेला खेळाडू पाहायला मिळते आपल्याला प्रसाद. आपल्या संघासाठी थोडी जबरदस्त कामगिरी करता वेळेस आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन विजय. जबरदस्त असा हलकासा फटका पाहायला मिळतोय आणि अशी तरी एक धाव दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु एका धाववरती समाधान. बेहतरीन फिल्डिंग जबरदस्त केलेला थ्रो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 आणि 25. अंबादासांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला हल्स तटून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु जवळजवळ मला वाटतं जबरदस्त बिल्डिंग पाहायला मिळते आणि अशा तऱ्हेने एक धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या टोटल एकडे वाढत जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती 26. तिसरा षटक प्रगती पदावर तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो अंबादास शिंदे. अंबादास शिंदे यांचा पुढचा चेंडू पाहूया. राईट आर्म बॅट्समन पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याच्या नादात बेहतरीन फिल्डिंग सोनी यांच्याकडून पाहायला मिळतोय परंतु हलकासा केलेला थ्रो पर्यंत अंबादास यांच्या हातात सापडला असता तर रनआउटचा खतरा परंतु जर तर नसल्या कारणाने रनिंग बिटवीन द विकेट एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढ जाऊन पोहोचते 27. अंबादास पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला खतरनाक फटका आणि गचाल फिल्डिंग. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चाललेला दणदणीत सनसनीत काफी खतरनाक मारलेला चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय ती 31 याने 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि अशा तऱ्हेने आमचे सागर टी चायवाले आलेले आहेत. ऑलराऊंडर सागर आपल्याला पाहायला मिळतोय कारण का ग्राउंडच्या सभोवताली जेवढे चेंडू गेले आणि तेवढे चेंडू आपल्याला आणून देणारे सागर
पुन्हा एकदा अंबादास यांचा पुढचा चेंडू आणि याच्या तरीने जबरदस्त फटका आणि जवळ मला वाटतं पंचांचा इशारा येतोय. डाबर धंत मंजन चौकार. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पंचांचा इशारा चौकार. आणि मला डेटा चेक करण्यात आलेला आहे, परंतु चौकार आहे. 4 रन्स टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचतोय ती 35 आणि 35. लॉस ऑफ 2 विकेट. बेहतरीन पाहायला मिळते आपल्याला. खचाखच भरलेले स्टेडियम वरती क्रिकेट. संघासाठी 30 तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अंबादास यांचा पुढचा चेंडू पाहूया. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अंबादास टू राईट हँड जॉन्सन. पुन्हा एकदा जबरदस्त टोला मारण्याच्या नादात परंतु फटका फसतो आणि अंबादास स्वतः कॅच पकडतो आणि अजितरीने तिसरा झटका, तिसरा हादरा, तिसरी विकेट, तिसरा मोहरा तंबूचा रस्सा. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 4 बाद 35 35. Loss of 4 wickets. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन प्रवीण डाकी. राजकुमार जितेकर दापोली यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि आपणास विनंती असेल की आपण मंचावरती आसन व्हायचं आहे. आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक सोनिया. सोन्यांचा पहिला चेंडू, 5वा चेंडू पहा. गिरकी घेऊन मला वाटतं विकेट किपर यांच्या हातात पकडलेला झेल. विकेट किपर यांनी पकडलेला सुंदर असा झेल पाहिजे आणि अशा तऱ्हेने मला वाटतं सोने यांच्या पहिल्या चेंडूवरती गेलेली विकेट. हा चौथा झटका असेल. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 4 बाद 35. 35 लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथ्या षटकातील मनोज मोकल आपणास सुद्धा विनंती असेल. मनोज मोकल त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन मनोज मोकल.
संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4-35 35 लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथ्या षटकातील पहिले चेंडूवरती काढलेली विकेट पुन्हा एकदा सोनिया गायकवाड आणि अशा तऱ्हेने बेहतरीन फटका सपासप वार आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार काफी खतरनाक मारलेला उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 6 वाढते जाऊन पोहोचते. एकेकालिक 41 लॉस ऑफ 4 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला आसमानी असा षटकार. संघासाठी चौथा षटक आलेला सोन्या जबरदस्त बॉलिंग परंतु पहिला चेंडू डॉट बॉल आणि विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती केलेला वार सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेला षटकार. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू पाहूया. रनिंग मिडल विकेट एकदा पूर्ण खतरनाक फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो सुद्धा पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा 5वा झटका 5वा हादरा 5वी विकेट रनआउटच्या स्वरूपात 2 धाव घेण्याच्या नादात विकेट आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढलेली आहे जाऊन पोहोचलेले आहे ती 42 आणि 42 लॉस ऑफ 5 विकेट्स. बघा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल 12वा प्लेयर आमच्याकडे नसेल तर मला वाटतं पेनल्टी दिली जाईल. सर्व खेळाडूंना विनंती. पाहूया बसलत तरी चालतील कृपया. पुन्हा एकदा बेहतरीन फटका पाहायला मिळतो आणि अशा तऱ्हेने जवळजवळ मला डच्ची मारीच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक एक्सलंट जबरदस्त मारलेला असा षटकार पाहायला मिळतोय आणि टोटल संघाची धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते 5 बाद. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सोनिया राईट हँड बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसलेला आहे आणि असे तऱ्हेने मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा दणदणीत आणि सनसनीत मारलेला षटकार. संघाची धावसंख्या मला वाटतं 50 क्रॉस. लगातार षटकार मारता वेळेस पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54 54 लॉस ऑफ 5 विकेट्स. मला वाटतं सोनिया यांच्या प्रत्येक चेंडूवरती वार टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 54 लॉस ऑफ 5 विकेट्स. चौथ्या षटकातील जवळजवळ मला वाटतं काही चेंडू शिल्लक. मला वाटतं 1 to go लास्ट अँड बेस शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सोनियांचा पुढचा चेंडू प्रत्येक चेंडूवरती वार. पुन्हा एकदा स्टेटला ओ सो नो खतरनाक झेल बेहतरीन टिपलेला सुपर हिट असा झेल पाहायला मिळतोय सोनिया यांच्या स्वतःच्या बॉलर मध्ये स्वतःने झेल पकडलेला आहे आणि अशा तऱ्हेने मला वाटतं 6वा झटका असेल आणि संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 6 बाद 54 54 लॉस ऑफ 6 विकेट्स.
त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन संदीप. अरे ज्याप्रमाणे मला वाटतं ह्या सोन्याने आताचा चेंडू पकडला, ज्याप्रमाणे फिनिक्विक जसा हाताला चिटकतो त्याप्रमाणे मला वाटतं चेंडू सुद्धा त्याच्या हाताला चिटकलेला आहे. हा ससा झेल भेटत नाही परंतु त्यांनी पकडलेला झेल आणि अशा तऱ्हेने 6वा झटका. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 54. शेवटचा झटक म्हणला म्हणजे हाणामारीचा झटक म्हणजे शेवटचा शतक घेऊन येतोय दादा भोईर. शेवटचा षटक हाणामारीचा षटक पर्यंत शेवटचा षटक घेऊन येतोय तो दादा भोईर. फिल्डिंग मध्ये हलकीशी बदल. पाचव्या षटकात दिलं पहिला चेंडू दादा भोईर. पाहूया राईट बॅट्समन खेळता वेळेस फायरा मिळते आपल्याला. पहले चेंडू वरती कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये जीना बॉल लाइन के बाहर 6 रनों के लिए काफी खतरनाक, बेहतरीन, जबरदस्त, तूफानी, आसमानी आणि सुलतानी मारलेला खतरनाक असा षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 6 ने वाढतोय, जाऊन पोहोचतोय ती 6 बाद. 60 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती केलेला वार. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती दादा भोईर यांच्या केलेला वार आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. पुन्हा एकदा दादा भोईर राईट आर्म बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला वैभव. पुन्हा एकदा वैभव पाहूया आपल्या संघासाठी आणि अशा तऱ्हेने जोरात मारण्याच्या नादात पंचायतकडून अपील परंतु जबरदस्त रायगड नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये पंचगिरीचं काम करतात ते आमचे पंच. एकदम जबरदस्त असा निर्णय पाहायला मिळतोय परंतु डॉट बॉलची समाप्ती आणि दादा भोईर यांनी पहिल्या चेंडूवरती दिलेला षटकार आणि दुसरा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा दादा भोईर. पुन्हा एकदा जबरदस्त रखडवून ठेवलेला आहे आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 शेवटचा षटक हाणामारीचा षटक. पहिल्या चेंडूवरती आलेला दणदणीत षटकार परंतु लगातार 2 चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतात दादा भोईर यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 6 बाद 60 लॉस ऑफ 6 विकेट. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा दादा भोईर. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. वन बाउल सीमारेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत खतरनाक बेहतरीन सुपर हिट मारलेला चौकार पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय सागर. ओव्हर झाल्यानंतर आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती 64 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती आलेला सुपर हिट दाबर दंत मंजन चौकार आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 बाद 64 64 लॉस ऑफ 6 विकेट्स. दादा भोईर यांचं शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहूया. पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला वैभव. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसतोय जवळजवळ आणि मला वाटतं बांधगुळ हातात सापडतो आणि याच्या तऱ्हेने 7वा झटका वैभव यांच्या स्वरूपात संघाला मिळतोय आणि टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती 7 बाद 64 64 लॉस ऑफ 7 विकेट्स. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन सुनील म्हात्रे.
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दादा भोईर पाहूया. पहिल्या चेंडूवरती देतोय षटकार. तदनंतर लगातार 2 चेंडू डॉट बॉल. तदनंतर पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा मारलेला आता फटका, परंतु झेलबाद स्वरूपात वैभव यांची विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हलकासा फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि जवळ जवळ मला वाटतं रनआउटचा खतरा येतोय जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. विकेट. पाच षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 65 आणि जिंकण्यासाठी 66 धावांचा असा टार्गेट असेल. आणि आता मला वाटतं आपल्याला धावता अर्नर पाहणार आहेत ते संदीप रवींद्र म्हात्रे. परशुराम दादा वर वर आहे बॉल, वरच्या कोपरा. चला फलंदाज लवकर मैदानात जायचं आहे. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानात जाण्याची कृपा करावी. धन्यवाद रमेश गरज साहेब. आपण पूर्वार्धाचा खेळ ज्यांचा आवाज ऐकलात पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे जाऊया. 5 षटकांचा सामना आणि ते टार्गेट सेट झालंय 66 धावांचं. 5 षटक आणि 66 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजे आई ग्रुप जय हनुमान कामोठे ओवे या संघासमोर ठेवलेलं हे आव्हान अमित स्पोर्ट्स अलिबाग या संघाने ठेवलेलं आव्हान. खरं तर मागच्या 3 सामन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल 60 धावांचं लक्ष पार होत नव्हतं. चौथ्या सामन्यामध्ये 83 धावांचं तब्बल लक्ष ठेवण्यात आलं आणि या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा 66 धावांचं लक्ष. म्हणजे एकंदरीत हा टार्गेट जो आहे तो खरं तर
खूप चांगला रचला या संघानं, अलिबाग संघानं. परंतु टार्गेट अचीव करण्याकरता या कामोठे ओवे संघाला मात्र खूप प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला लक्ष्मण गायकवाड उर्फ सोन्या आणि त्याच्या साथीला, त्याच्या जोडीला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. संजय कोण आहे ओपनिंगला? विजय चव्हाण. विजय चव्हाण लक्ष्मण गायकवाड यांच्या सोबतीला, यांच्यासोबत. तर गोलंदाज वैभव सलामीचे षटक घेऊन येतोय. 66 धावांचं लक्ष्य. संजय पाटील लिजेंड प्लेयर, लिजेंड खेळाडू यांचे ते आगमन झाले. डावखुरे गोलंदाज, चॅलेंजर पारगाव संघातून अनेक वर्ष त्यांनीही चांगला खेळ गाजवलाय आणि उद्या मात्र ते थेट मैदानात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हा, डेफिनेटली सौरभ पाटील सकाळपासून इथे उपस्थित आहेत. पंचांचा इशारा येते व्हाईट बॉलचा. अतिरिक्त आणि अवांतर धावेनं सुरुवात झाली. मात्र गोलंदाजीच्या उंबरट्यावर वैभव गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगली रणनीती आहे वैभवची बघा. जास्तीत जास्त ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित बॅटची एज वगैरे लागेल आणि सोन्या गायकवाड सारखी विकेट मिळेल या अनुषंगाने. परंतु सोन्याच्या बॅट मधून आलेला हा उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा हाय अँड हँडसम, इट्स अ ह्यूज सिक्सर. लक्ष्मण गायकवाड एक कडक हिट का त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वैभवचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा असेल पंचांना पार करून लक्ष्मण सोन्यासाठी. थोडस हलकस प्रेशर क्रिएट झालंय, मानसिक दबाव निर्माण झालाय की काय गोलंदाज वैभववर. कारण षटकार मारल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल इशारा येतोय. अवांतर अजून एक धाव. समोर अजून एक समोर फटका फसला. जास्त उंची, लांबी कमी आहे. ओ हो, लवली कॅच. लाल्या याच्या हातामध्ये हा झेल जातोय आणि या संघाचा संघनायक कॅप्टन या ठिकाणी जितेंद्रच्या हातामध्ये झेल. आणि अशा पद्धतीनं फलंदाज लक्ष्मण गायकवाड सोन्या, इट्स अ बिग विकेट, बॅक टू डग आउट. गुड कॅच. हे महत्वाची विकेट होती. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर असं वाटलं होतं की सोन्या सुरुवात तुफानी करून देईल संघाला आणि त्याच सुरुवातीचा फायदा कदाचित आई ग्रुप ओवे जय हनुमान कामोठे संघाला होईल. परंतु लगेच मात्र सोन्याची विकेट प्राप्त करण्यात वैभवला देखील यश मिळालं. त्यामध्ये सिंहाचा वाटा झेल पकडणारा जितेंद्र उर्फ लाल्या, ज्याला म्हटलं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला. योगेश पवार ज्यानं 68 धावा कुठून काढल्या, त्या 83 धावाचा पाठलाग केला आणि 46 धावा जितेंद्रनं देखील कुठल्या. तो जितेंद्र चांगला झेल टिपर असताना. नेक्स्ट बॅट्समन संजय म्हात्रे, कामोठे, मॅन फ्रॉम कामोठे संजय म्हात्रे. वन डाऊन ला येताना
क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. 66 धावांचं लक्ष आहे. धावफलकावर धावसंख्या टोटल एकूण 8. पहिला बॉल आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, चेंडू डीप मिडविकेट एरियाकडे जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगानं आलाय, अगदी वेगानं आला, फलत स्वतःला सावरलं. कारण पावसाळी स्पर्धा म्हटली ना तर चिखल असतो, पाय घसरण्याचं या ठिकाणी चिन्ह असतं. परंतु आज ऊन असल्या कारणानं जवळजवळ हा मैदान सुकलाय आणि त्याच्यामुळं चांगला ग्रीप मिळतोय क्षेत्ररक्षकांना. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहायला मिळते. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या टोटल 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज विजय चव्हाण. विजय चव्हाण ऑन स्ट्राईक. वैभवच्या पुढील चेंडूला समाचार करण्याकरता अर्थातच फेस करण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच बॉल, शॉट अँड पुल. ओहो, सेकंड कॅच. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सज्ज. याच्या अगोदर जितेंद्र होता, आता मात्र नवीन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. प्रमोद, तुम्ही इकडे या, मला तिकडे तंबाखू नंतर इकडे. 12वा खेळाडू कंपल्सरी राहा इकडे, कारण लाईव्ह मध्ये नावं अपडेट करावी लागतात. दुसरा फलंदाज बाद झालाय अमित स्पोर्ट्स अलिबाग टीमच्या विरोधात माफी असावी ओवे कामोटे टीमचा. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 गडी बाद, एकूण धावसंख्या फक्त 9 लागली गेली. आतापर्यंत वैभवनं कमबॅक केलंय. वैभवच्या गोलंदाजीचा तुम्ही विचार केला तर पहिल्या एका बॉलवर जवळजवळ त्यांना 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिला वाईड, त्यानंतर षटकार आपण पाहिला, परत वाईड फेकला गेला, परंतु त्यानंतर सूर गवसलाय असं म्हणावं लागेल. आणि वैभवचं अप्रतिम षटक. आता डावखुरा फलंदाज नव्यानं येतोय मंगेश. फलंदाजीसाठी सज्ज मंगेश टू वैभव. पहिलं ओव्हर, पहिला षटक सुरू आहे. समोर आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी खोलवर पद्धतीचा बॉल चॉक करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. याला म्हणतायत कमबॅक. वैभव पहिल्या सुरुवातीलाच सोन्या गायकवाडनं जो षटकार ठोकल्यानंतर थोडस मानसिक दडपण घेतलं होतं, थोडीशी दिशा भटकली होती, परंतु तदनंतर मात्र चांगला सूर गवसलाय. खोलवर पद्धत ब्लॉक हॉल मध्ये फेकला गेला, अगदी बुंध्यामध्ये. प्रमोदचं चांगलं क्षेत्ररक्षण. अलिबाग टीम खरं तर आता मेहनत करते. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराजय पत्करावं लागलं, त्यानंतर मात्र त्या पराजयानं खचून न जाता आता मात्र गोदी पुढे सरसावताना ते पाहायला मिळत आहेत. चांगलं परफॉर्मन्स करतायत नरेश गायकवाड यांचे इथे आगमन, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वय वर्ष 50, आधी बघा फिटनेस. हा 50 ओलांडलं ना, 60 झाले तरी तसेच असणार. नरेश गायकवाड ही फिटनेस आहे, हा घेतलेला परिश्रम आहे. संजय वासकर असतील, कुंडेवाल, नरेश गायकवाड, सोन्या गायकवाड, ही फिटनेस त्यांनी राखून ठेवली आहे. आजकाल या वयामध्ये पोट बाहेर येणं, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत असतात. सेकंड ओव्हरला देखील सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज मनोज मोकाल. खूप चांगलं षटक आता हाताळताना हे गोलंदाज. मागच्या मॅच सरासरी बघितली तर जवळजवळ 13ची सरासरी असताना पहिल्या ओव्हर मध्ये 10 म्हटले ना, तर वैभवनं चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत मनोज. समोर फुलटॉस बॉल. संजय म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आहे,
आणि त्या फुलटॉस बॉलला समाचार करत बरोबर वाडिश लॉंग ऑनला हा पॅरलल आणि फ्लॅट पद्धतीने ठोकलेला षटकार पाहायला मिळाला संजय म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगले षटकार ठोकले होते, त्यामुळे संजय म्हात्रेला एक चांगली इनिंग, एक चांगली खेळी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. आता येणारे जर चेंडू आणि धावांचा विचार केला तर 21 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. एकवीस चेंडू आणि 49 धावांची गरज. मॅच होता थोडी या ठिकाणी रंगात येण्याचं चिन्ह, कारण 66 धावांचं लक्ष असताना ज्या पद्धतीनं गोलंदाज वैभवनं चांगली गोलंदाजी केली, मनोजनं देखील सुरुवात चांगली केल्यानंतर मात्र संजयनं षटकार टोकला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते. फटका फसला होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर येईल तोपर्यंत वेळ होता. एक धाव पलून काढण्याचा बॅटकटच्या स्वरूपात मिळाली. एक सिंगल एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 18. 13.5 पूर्णांक खरतर आपण बॅसरी असताना चांगलं जखडून ठेवण्याचं काम अलिबाग टीम इथे ओवे कामोटे टीमला करत असताना समोर समोर दिलाय आणि त्या बॉलवर लॉंग हिट पाहायला मिळतोय. एक जबरदस्त टोला लगावलाय बॅट्समन मंगेश. या बॅट्समन मंगेशच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 66 धावांचं लक्ष आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल, पुढील चेंडू घेऊन पंचांना पार करून हा फुलटॉस बॉल दिशा दिलीये. अगदी फटका फसलाय परंतु झेल ड्रॉप. हातात चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली थ्रो आहे. झेल मात्र ड्रॉप झाला. त्या ठिकाणी स्वतः कर्णधार खुद कप्तान जितेंद्र लाल्या होता, परंतु त्याच्या हातातून आता झेल निसटला गेला आणि त्यानंतर मात्र एक संधी मिळाली फलंदाजाला. एक सिंगल फक्त प्राप्त झाली आणि संघाची धावसंख्या 25. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. 2 षटक 25 धावा. आता उरले आहेत 18 चेंडू आणि 41 धावा. विजयासाठी लक्ष आहे. निर्णायक विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरून पूर्णपणे आमची टीम या मॅचचा आनंद घेताना किरण खानावकर नावडे यांचे आगमन झालं. आता परशुराम पाटील या गावचे कार्यकर्ते. त्यानंतर उद्याची मात्र रणनीती कशी राखली जाईल त्यासाठी इथे उपस्थिती लाभली आहे. चेंडू चेंडूंची मागणी मैदानाच्या आतमध्ये 40+ सर्व लिजेंड खेळाडू. खरं तर नरेश गायकवाड एक काल गाजवला या सर्व खेळाडूंनी. ज्यावेळी युट्यूब नव्हतं, ज्यावेळी कोणत्याही प्रकारचं आपण बघितलं तर प्रसार माध्यमातून चर्चाही नव्हती, त्यावेळेस ऑन लाईव्ह ग्राउंड जे मैदान गाजवलं या सर्व लिजेंड खेळाडूंनी, म्हणून त्यांना क्रिकेटचे दादा म्हणून म्हटले जात आहेत. आज अजूनही ते क्रिकेट खेळतायत आपली स्वतःची फिटनेस राखण्यासाठी. कारण खरं तर आताच्या वयामध्ये म्हटलं ना तर रबरी बॉल सिक्सर कंपनीचे चेंडू आहेत. कुठलाही घेतला तरी षटकार लागतो.
आता मात्र धावा जास्त हव्या आहेत, त्यामुळं चेंडूची पूर्ण तपासणी चाचपणी मैदानाच्या आतमध्ये वारंवार होते. 18 बॉल 41 धावांची गरज आहे. आता गोलंदाज असेल नौखा 41. जितेंद्र स्वतः संगणक गोलंदाजीसाठी येतोय. 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राइक. फुलटॉस मंगेश फुलटॉस बॉलचा पूर्ण पवित्रा उचलत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हात 1 बाउंस सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 4 ने वधारल्यानंतर 18-41 चं समीकरण देखील बदलेल. जितेंद्र एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू च्या भूमिकेत तुम्हाला अगदी खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकस बदल. येणारे चेंडू आता उरलेत 17 आणि 37 धावांची आवश्यकता. 37 रन्स रिक्वायर्ड नाऊ इन ओनली 70 डिलिव्हरीज. सतरा चेंडू 37 धावांची गरज. आपल्या खरं तर या पंचकृषीमध्ये बऱ्याच आपल्या परिसरामध्ये सप्ताह सोहळे, खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सोहळे अर्थातच सप्ताह कार्यक्रम इथे उपस्थित आहेत. पारगाव असेल, ओले असेल, दापोली, कुंडेवाल, बंगारपाडा सर्वत्र आपण पाहतोय. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं आज आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेचा देखील आनंद घेताना बरेच प्रेक्षक. हा येतोय 4 धावांसाठी सावकार. चांगली फटकेबाजी आता सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. गरज आहे धावांची. अशा परिस्थितीमध्ये डावखुरा फलंदाज मंगेश चांगली कामगिरी करत असताना अरे आपण एमआरआयचा बॉलवर छटकार मारणारे खेळाडू. या बॉलांची काय आहे, हे बॉल तर सहज आपण मारू शकता बाहेर. दोन चौकार आल्यानंतर समीकरण बदललंय. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज. चेंडूची चर्चा सातत्यानं होताना अरे एमआरआयच्या बॉलवरचा क्रिकेट गाजवणारे आपण खेळाडू आज निवेआला, आज फुलटॉस चॅम्पियन, सिक्सर. मॅच सुरू करायची आहे पण 14 बॉल अगदी 16 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. जितेंद्र लाल्या संघाचा संगनायक. हा अगदी हुक केलाय चेंडू डीप फाईन लेग अगदी रिजनला जातोय. अजून एक चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. चौकार लगातार तिसरा चौकार. दोन्ही पंचांनी या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आली, जोपर्यंत मॅच बॉल आहे तोपर्यंत नवीन चेंडू दिला जाणार नाही. यस, या ठिकाणी सूचना आहे, त्या सूचनेचं तुम्हाला पालन करावं लागेल. 3 चौकार आल्यानंतर समीकरण बदलतोय. येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल. ओ माय गॉड, कॅच हातातून निसटली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये या 2 धावा पळून काढल्या. संजय म्हात्रे धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना चांगलं कव्हर करण्यात आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये 39 धावा धावफल कव्हर लागल्या. 39 रन्स. आता येणारे 14 चेंडू निर्णायक विजयासाठी 27 धावांची गरज आहे.
ती म्हणजेच आई ग्रुप जय हनुमान कामोटे ओवे संघाला आणि त्यांच्या विरोधात अमित स्पोर्ट्स अलिबाग. दोन तालुक्यांमधली रायगड जिल्ह्यातली ही बिग फाईट. हो लवली बॉल जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपला जसा चेंडू पडला थोडासा बाहेर निघाला आडव्या बॅटने खेळण्याचा मंगेशने देखील प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा एकदा बदलत असताना कमी होताना 13 चेंडू आता 27 धावा. 13 चेंडू 27 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी कारण जर एखादा डिक्लेअर फटका आला पार्ट जड होईल ते म्हणजेच कामोडे ओवे टीमचं आणि डॉट गेला तर मग अलिबाग टीमच पुढे सरसावेल. आडव्या बॅटने खेळला प्रयत्न फसलाय आणि डीप मिड विकेटला इथे टिपला जातोय झेल. समाप्त झालाय मंगेश या खेळाडूचा खेळ. गुड कॅच. कॅच घेणारा फिल्डर नेम स्वप्नील. चांगला झेल टिपला. या एकंदरीत मॅच मध्ये विचार केला तर जितेंद्रनं खूप चांगला झेल टिपला होता. आता स्वप्नील देखील चांगला झेल टिपतोय. प्रमोदने एक झेल टिपला आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं 14 चेंडू 27 धावांची आवश्यकता होती त्यानंतर जितेंद्रनं मात्र ते दोन्ही बॉल कशा पद्धतीनं डॉट फेकले बघा. एक डॉट बॉल आणि दुसऱ्या नंतरच्या बॉलवर विकेट. आता 12 बॉल 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी येईल प्रसाद पाटील. 12 चेंडू 27 धावा. मॅच खूप आता जवळ आली आहे दोन्ही संघांसाठी. मगाशी देखील अगदी हृदयाची ठोके चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. काय सामना झाला. 83 धावांचा पाठलाग करताना अलिबाग संघ यशस्वी झाला परंतु इथे आता या धावा डिफेन्स करायचे आहेत अलिबाग टीमला त्या म्हणजेच जुई कामोटे ओवे संघाच्या विरोधात. 12 बॉल 27 धावा. ऑन स्ट्राइक संजय म्हात्रे. गोलंदाज प्रसाद पाटील. प्रसाद टू संजय म्हात्रे. हा विरकावून देण्याचा प्रयत्न केला. चेंडू अगदी झपकन खाली राहिला तेवढा जलद गतीनं निघून गेला. सिमेंट कॉन्क्रिटीकरण अर्थात जी सिमेंटची विकेट असल्या कारणानं चेंडू झपकन निघून जातो कधी खाली राहतो. अशा परिस्थितीमध्ये पाऊस नाहीये खेळपट्टी ओली नाहीये त्यामुळे चेंडू जास्तीत जास्त खाली राहण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज व्हाईट बॉलचा इशारा. दौरकणात जोरगे पंचांच्या भूमिकेत इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक धाव अवांतर स्वरूपात वाढल्यानंतर आता 11-27 समीकरण 11-26. यानंतर हा काय गोलंदाजी बघा. चेंडूला पूर्ण वळण देतोय. लेग ब्रेक करतोय अर्थात जसा मिडल स्टंपला चेंडू फेकतो ऑफ स्टंपला चेंडूला वळण देतो. अशा परिस्थितीमध्ये संजय म्हात्रे हा थोडा बीट झालाय. संजय पाटील 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आपल्यास विनंती आहे कमिटीच्या वतीनं की आपण यावं. शेवटच्या मॅचचा टॉस करायचा आहे. सँडविचचा आनंद घेत आहेत स्वाद घेत आहेत. कदाचित त्यांना उपवास आहे की नाही परंतु एक अंतिम शेवटचा मॅच आहे बाकी आणि तो टॉस करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केला जातोय. जवळ मॅचच्या दिशेने जिथे मात्र 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. अलिबाग टीमचे खेळाडू जास्त वेळ घेता प्लीज कोऑपरेट. अजून एक मॅच आहे आपल्याला याची आपण नोंद घ्या. हो कोलाट बॉल फेकला गेलाय. पायावर आदळला. लाऊड फील मैदानाच्या आतमध्ये मात्र फील फेटाळलाय. पंचांनी लेग बायचा इशारा केला. 1 रन मिळाले. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. आता येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा.
गोलंदाज प्रसाद पाटीलचं कौतुक करावं लागेल. काही षटक फेकले बघा. हे चौथं षटक फेकत असताना प्रसादनं पूर्णपणे जगडून ठेवले दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला संजय म्हात्रे आता नवीन फलंदाज आलाय तो अंबादासने हवेमध्ये फटका खेळला. मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली. ओहो सेकंड अटेम्प्टला टिपलाय झेल. अंबादासची विकेट अजून एक मिळते. जेवढे फलंदाज बाद झाले झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 41. 66 धावांचं आव्हान. ज्या योगेश पवारच्या संघानं 82 धावा काढल्या होत्या ज्या गोलंदाजांच्या विरोधात, त्याच गोलंदाजाने आता 66 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केलाय. आता समीकरण कठीण आहे. 8 चेंडू आणि 25 धावा. येणारे 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानात दादा भोईर, मॅन फ्रॉम खिडोकपाडा. त्या दादा भोईरच्या खांद्यावर जबाबदारी येऊन ठेवले. दुसऱ्या बाजूला संजय म्हात्रे. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 4 विकेट मिळालेत आतापर्यंत. उद्या या स्पर्धेची सांगता होईल. अर्थातच आजचा तिसरा दिवस 14 ऑगस्ट रोजी फायनल आता सांगता होणार आहे. दादा भोईर फटका फसला. अजून एक विकेट. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट नंबर 5. बॅक टू डग आउट. आता आव्हान कठीण होत चाललंय. 7-25. काय गोलंदाजी. प्रसाद पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच अलिबाग टीमचे सपोर्टर आणि आमचे आयोजक जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. फक्त आणि फक्त आतापर्यंत त्यांना 2च धावा खर्च केलाय. काय गोलंदाजी. त्यामध्ये एक लेग बाई आणि एक वाईड. म्हणजे एकही बॅटच्या स्वरूपात धाव आली नाहीये. याला म्हणतायत अगदी गोलंदाजीचं अप्रतिम प्रदर्शन. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर प्रसाद पाटील. अजून एक बॉल बाकी आहे प्रसाद पाटीलच्या षटकातला. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. अजूनही बिघडलेलं नाहीये कामोटे ओवे टीम. 7-25 या रबरी बॉलवरचे हे आव्हान अगदी मी म्हणेन कठीण नाहीये. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, अशक्य हे शक्य करतील स्वामी. आणि तर शक्य करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कोणती गोष्ट कठीण नसते मित्रांनो. स्वप्न चांगले पहा. सात चेंडू 25 धावा. न्यू बॅट्समन डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राइक. शॉर्ट पिच बॉल. सुलक्षण कव्हर ड्राईव्ह केला. एक सिंगल आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट होईल का. घेण्याचा प्रयत्न करेल कारण संजय म्हात्रे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करेल. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट. या 2 धावेनं शेवटच्या क्षणाला आता 6 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण उरलंय. लास्ट मॅच असेल बघा. आपण आमंत्रित करूया सुजल 11 विंधणे. सुजल 11 विंधणे संघाच्या संगणकाला की आपण टॉस साठी ते रेडी राहा. सुजल 11 विंधणे टीमच्या संगणकाला सूचना आहे, विनंती आहे की आपण टॉस साठी इथे येऊन बसायचं आहे.
समित नक्कीच ज्या पद्धतीने आपण समीकरण बघितलं ना तर कामोटे ओवे टीमसाठी एवढं काही कठीण नव्हतं. 14 बॉल 27 धावांची आवश्यकता होते. 14 बॉल 27 नंतर आता शेवटला समीकरण काय राहिलंय 6 बॉल 23. 14 बॉल 27 त्यानंतर 13 बॉल 27 12 बॉल 27 जे 2 बॉल डॉट गेले तिथून पुन्हा एकदा पडर झाली. 11-26 10-26 9-25 8-25 7-25 आता 6-23. ऑन स्ट्राइक संजय म्हात्रेकडे खरं तर ती गुणवत्ता आहे. अनेक सामने असे जिंकून दिले आहेत. मात्र 50+ चा गोलंदाज रवी पाटील 50+ चा गोलंदाज रवी पाटील त्याच्या समोर बॅट्समन संजय म्हात्रे. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं खूप चांगला फटका. मी उल्लेख केला होता संजय म्हात्रेकडे ती धमक आहे, ती ताकद आहे, त्याच्या मनगटामध्ये ती कार्यशक्ती आहे की या धावा पूर्ण करण्याची. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर. आता येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 का खतरा कोणाला लागणार अलिबाग की कामोठे ओवे टीमला. 5 चेंडू 17 धावा. संजय टू रवी ऑफ स्टंपला टाकलाय. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. सिंगल आली. दुसरी घेतली जाईल का. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि सुलक्षण सॅक्रिफाईस. टेनिस क्रिकेट मधली ही आत्महत्या. इथे स्ट्राईक रोटेशनचा रूल्स नसल्या कारणानं स्ट्राईक मिळाली संजय म्हात्रेला. येणारे 4 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानात जाईल कृष्णा चव्हाण. 4 चेंडू 16 ची गरज. ऑन स्ट्राइक संजय म्हात्रे. समोर रवी पाटील गोलंदाज. एक अनुभवानं भरलेला. वय वर्ष 50 ओलांडल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला त्यांच्या जबाबदार आणि जबाबदाऱ्यांचं कोणतं वय नसतं. आडव्या बॅटनं अगदी वारंवार आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, वारंवार रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे काय घडलं अगदी अजून एक विकेट कदाचित धावचित होईल. एक धाव मिळाली. 4-16 होत्या. आता समीकरण पुन्हा बदलेल. 3 चेंडू 15 धावा. सात गडी बाद झालेत. 3 चेंडू 15 धावा. प्रतीक पाटील प्रतीक पाटीलची थोडीशी आपण बघितली तर बॅटिंग ऑर्डर अगदी शेवटला पाहायला मिळते. कदाचित प्रतीक पाटीलला अगदी पुढे संधी मिळाली असती तर चित्र वेगळं कदाचित पाहायला मिळालं असतं जर आणि तर. परंतु इथे मैदानावर आता अगदी कठीण संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. 3 बॉल 15 रन्स. 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकार ठोकावे लागतील. 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार जरी आला. फुलटॉस फुल्लर लेनचा बॉल आणि तिथे मात्र मिळेल 1 आणि 1 धाव. तिथे मात्र 2 धावा मिळाल्या आहेत. आता 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेसिंग. अगदी धावा पूर्ण करणे अनिवार्य असेल या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 2 बॉल 13. रवी पाटील टू संजय म्हात्रे. 2 बॉल 13 ची गरज. एखादा वाईड नो बॉल आला तर कदाचित संजीवनी मिळेल. परंतु इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चौकार येतोय. वेळ निघून गेले थोडी.
आता मात्र चौकार आलाय, थोडी औपचारिकता बाकी. 1 बॉल 9 रन. एक चेंडू 9 धावा. SPL चा नियम अंमलात आणावा लागेल इकडे. 1 बॉलवर 9, परंतु नाही आता औपचारिकता एक खर तर मॅच मध्ये चुरस समाप्त झाले. 1 बॉल 9 रन्स. वाईड नो बॉलची वाट पाहावी लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना जिंकलाय पुन्हा एकदा अमित स्पोर्ट्स अलिबाग या संघानं पुढील फेरीमध्ये अर्थातच पदार्पण केलंय. हार्दिक अभिनंदन. त्याला टॉस साठी या लगेच सुजल 11 विंधणे टीमचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय विनिंग टीम अलिबाग संघाचा संघनायक जितेंद्र लाले आपण यायचंय.